हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला CETचे व्हेक्टर्स या चॅप्टर्सवरचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी कसे ट्रिक्सने मोस्ट इम्पॉर्टंट कसे ट्रिक्सने सॉल्व करायचे ते सांगतो. तर क्वेश्चन मी तुम्हाला वेळ न घालवता क्वेश्चन स्टार्ट करतो पहा. पण पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे व्हिडिओ पाहता आहात त्या व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर ते लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर इकडे बघा क्वेश्चन आहे, ए बार इज 3i plus 2j plus lambda k is perpendicular to the b bar I minus 15j plus 3k then lambda is. मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला एवढं माहित पाहिजे की दोन व्हेक्टर जेव्हा परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येतो. a बार डॉट b बार इक्वल टू 0 हे तुम्हाला माहित पाहिजे. डॉट प्रोडक्ट म्हणजे काय हे पहिला सांगतो. डॉट प्रोडक्ट 0 येतो म्हणजे डॉट प्रोडक्ट याचा अर्थ आय च्या कोई बघा, इथं आय आहे, इथं आय आहे, इथं जे आहे, इथं जे आहे, इथं के आहे, इथं के आहे. म्हणजे कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन, या दोघांच्या कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन, या दोघांच्या कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन, या दोघांच्या कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ कोइफिशियंट ऑफ आय प्लस मल्टिप्लिकेशन ऑफ कोइफिशियंट ऑफ जे प्लस मल्टिप्लिकेशन ऑफ कोइफिशियंट ऑफ के. समजलं का बघा. आणि मग मला मित्रांनो बघा, तर ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन कोइफिशियंट नाही म्हणजे 1 असतो, 1 × 3 3. या दोघांची मल्टिप्लिकेशन -30, या दोघांची मल्टिप्लिकेशन 3 लॅम्बडा इक्वल टू 0 असते. मग ह्या दोघांची सबट्रॅक्शन झाली -27 प्लस 3 लॅम्बडा इक्वल टू 0. 27 तिकडे ट्रान्सफर करा तर तुम्हाला मिळालं 27 प्लस 27. 3 डिवाइड केलं, कॅन्सल झालं नाही, 3 नाही तर 27 बरोबर. फक्त तुम्हाला काय माहित पाहिजे मित्रांनो, तर ए बार डॉट बी बार इक्वल टू 0 हे मित्रांनो तुम्हाला माहित पाहिजे. आणि ते जर माहित असेल तर तुम्हाला कॅन्सलला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, हा फर्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, 2a बार प्लस 3b बार equal to 5c bar. Then c bar divides ab. C bar divides ab 3s/2 externally 3s/2 internally 2s/3 externally आणि 3s/2 internally. 2s/3 internally. ओके, असं तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर आपण तोंडी कसं करायचं. ओरली तुम्हाला एवढं माहित पाहिजे, सी बार इक्वल टू mb बार प्लस a बार डिवाइडेड बाय m प्लस n. हा इंटरनली डिव्हिजनचा फॉर्म्युला आहे. आता इंटरनलीचा तुम्ही विचार का केला तर एक्सटर्नलचा विचार का करणार नाही, हे कॅन्सल, एक्सटर्नली कॅन्सल. कारण आपल्याकडे एक्सटर्नलीचा फॉर्म्युला असतो मायनस, इथं मायनस असतो, इथं मायनस, आणि इंटरनलीचा फॉर्म्युला असतो प्लस, आणि इथं प्लस आहे म्हणजे पहिली एवढी निश्चित की इंटरनली डिव्हिजन असतं. मग mb बार m आपला रेशो काय असतो, m/n. मग m हा b बारचा कोइफिशियंट कोण आहे 3, n बारचा कोइफिशियंट a बारचा कोइफिशियंट कोण आहे 2. सो 3s/2 आणि आपला विषय काय आहे इंटरनली, म्हणून हे त्याचा आन्सर इंटरनली डिव्हिजन. लक्षात घ्या, असा हा त्याचा क्वेश्चनचा आन्सर होतो. ओके, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड एक्झाम्पल, a बार डॉट b बार, a बार डॉट b बार इक्वल टू a बार मॉड्युलस ऑफ b बार, देन एंगल बिटवीन a बार and b बार. ऑप्शन आहे 0 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री,
नाही. कसं असतं आता आपण सॉल्व करायचं नाही, डायरेक्ट ओरली आन्सर कसं फाइंड करायचं सांगतो. एवढं तुम्हाला माहित पाहिजे की ए बार डॉट बी बार मीन्स मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ बी बार कॉस थीटा. हे माहित पाहिजे. मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ बी बार कॉस थीटा एवढं तुम्हाला माहित पाहिजे. एवढं जर माहित असेल तर इथं बघा ए बार डॉट बी बार ए बार असं कम्पेअर करायचं. हे सेम आहे, हे सेम आहे. इथं काही नसलं पाहिजे, म्हणजे 1 तरी असलं पाहिजे. इथं 1 असलं पाहिजे, म्हणजे कॉस थीटाच्या जागी 1 असलं पाहिजे. मीन्स कॉस थीटा इक्वल टू 1 असलं पाहिजे. आणि कॉस थीटा इक्वल टू 1 कोणत्या अँगलला आहे हे माहिती पाहिजे. आणि कॉस थीटाचे व्हॅल्यू कॉस 0ला 1 येतं. कॉस 0ला 1 येतं. सो थीटा इक्वल टू 0. हे म्हणजे तुम्हाला एवढ्या गोष्टी माहिती पाहिजे. हा फॉर्म्युला इथं काही नाही, म्हणजे 1 असलं पाहिजे. 1 असतं ते फिक्स असते. तर कॉस थीटाच्या इथे 1 आहे, मीन्स कॉस थीटा इक्वल टू 1. ते थीटा इक्वल बघा किती सोपं झालं. इतकं सोपं. थीटा इक्वल टू 0 डिग्री असला पाहिजे. हे तुमचं ऑप्शन तुमचा तयार झाला. इतकं अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही जाऊ शकता. Then distance of the पुढचा क्वेश्चन पहा. distance of the point 468 from the x-axis. x-axis पासून त्या पॉइंटचं डिस्टन्स काय असा क्वेश्चन आहे. ते आहे 5 √52 10 आणि 4 5. लक्ष द्या काय आन्सर असू शकेल. तर तुम्हाला एवढं माहित पाहिजे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम एक्स ॲक्सिस. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम एक्स ॲक्सिस हे जे आहे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम एक्स ॲक्सिस हे √y² प्लस z² आणि y² तुमचा y आहे 6, x आहे z आहे 8. सो 6² प्लस 8². सो 36 प्लस 64 इक्वल टू 100 इक्वल टू 10. हे त्याचं आन्सर. हे तर तुमच्या ऑप्शनमधलं एक आन्सर. हा जर व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल, आवडला असेल तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मग मी तुम्हाला अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ टाकत जाईल.